आहे. शक्ती म्हणजे चैतन्य आत्मा आहे. तो आत्मा म्हणजे तुमचा माझा आहे, किड्या मुंग्याचा सगळ्या पृथ्वीवरला सारखा आहे, सगळ्यांचा. आणि तो जर आपल्याला कळतो, त्याच्यासाठी काही शास्त्र लागत नाही, त्याच्यासाठी काहीच लागत नाही. फक्त त्याच्यासाठी लागते नाम जप. तुम्ही नामाचा जप करा, बरोबर आवरण एक मिनिटात आणि आपल्यालाच कळतंय. आणि ते आपल्याला समजते. ह्या शब्दामध्ये तुम्हाला सांगता येत नाही कुणालाच. म्हणून महाराज लोक सुद्धा ते सांगत नाही जास्त. महाराज लोक काय सांगतात? प्रमाण घेतात, अभ्यास करून हे सांगतात, बोलत सांगत नाही. कारण ती सांगण्याची गोष्ट नाही, ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. तो अनुभव घेतला पाहिजे आपला आणि फक्त नामचिंतन करा आणि प्रामाणिकपणे घरच्या सगळ्या लोकांची सेवा करा. दुसरं काही करायची गरज नाही. कशी प्रामाणिकपणे सेवा म्हणजे सासू असेल आईसारखं समजा तिला भाकर द्या, तिला रोजून बोलू नका. सासरा असेल त्याला बाबासारखं समजा त्याची सेवा करा. शिळे भाकर द्या, त्याला जे आहे तेच द्या. तुम्ही त्याच्यासाठी रोज पुरणपोळी करू नका, आतून करून देऊ नका. पण तिने बोलत आहे ते घ्या, मामा झोपा म्हणा, म्हातारड्या म्हणू नका. फक्त असं एवढं हे वाक्य म्हणजे देव आहे, हे वाक्य म्हणजे भक्ती आहे. कलियुगात दुसरी कोणतीच भक्ती सांगितली नाही. खूप अभ्यास केलेल्या लोकांना पण तुम्ही एकांतात विचारा. जे महाराजांनी खूप मोठ्या वेदाच्या उच्चार हे ते सांगतात, त्यांना पण विचारा बोला तुम्ही आणि विचारा की आम्ही साधारण माणसं आहोत, आम्हाला काही एवढं तुम्ही जे मोठे शब्द बोलले ते कळत नाही. खरा अर्थ सांगा. त्या कमी आयुष्यामध्ये 50 वर्षाचं आयुष्य संपलंय आपलं. तसं विचार केलं तर 10 वर्ष आयुष्य आहे समजा, मानलं तर. नाही तर आता कीर्तनातून गेले काय करू शकते? खरं आहे का? मग इतक्या कमी याच्यामध्ये आम्हाला देव म्हणजे काय तरी कळायला पाहिजे. तर ते महाराज तुम्हाला हे सांगतील की कर्म म्हणजे तुमचं जे कर्तव्य आहे, तुमचा नवरा असेल त्याच्या पुढं करायची गरज नाही, पण इमानदारीने त्याच्याशी वागायचं. इमानदारीनं बाबा जे कर्तव्य आहे आपण तेच करायचं. हे एवढं केलं आणि याच्यासोबत नामाचं जप केलं की तुम्हाला याच देहामध्ये मरणाच्या अगोदर प्राप्ती होते. इथं बसल्यावर इतर चिंता असलं पाहिजे. संसारात केलं मरायच्या अगोदर
तुम्हाला देव भेटेल. देव कोणत्याही रूपाने भेटतो, कोणत्याही, कारण देव तुझा सगुण मनोकी Ha ha ha.